कितीही मोठा आजार असू देत, देवाचं नाव घेतलं का ते आजार म्हणे पूर्ण बरे होतात. पण आमच्या बाबतीत मला असं काहीही दिसून येत नाही आहेत. कुठला व्यक्ती असा आहे की जो देवाचं नाव घेत नाही? प्रत्येकजण घेत असतो. ह्या देवाचं, त्या देवाचं. पण म्हणतात ना की जे आहे ते सहन करावंच लागतं. हळूहळू का होईना सगळं बरं होतंय, सगळं चांगलं चाललंय असं म्हणता म्हणता पुन्हा मागचे दिवस पुढे येत आहेत. आता पुन्हाची मुलं डॉक्टरकडे घेऊन गेली होती. गेल्या महिन्यात थोडंसं ब्लड कमी होतं, त्याच्या आदल्या महिन्यात ब्लड जरा बऱ्यापैकी होतं. त्यामुळे म्हटलं काही टेस्ट करावेत. दातांवर थोडासा परिणाम होत चाललेला आहे म्हणून CBC, CRP, स्टूल रुटीन, स्टूल काय प्रोटेक्टिंग टेस्ट परत केल्या. आता उद्या रिपोर्ट्स मिळतील, बघूया. ते KEMला मॅडमला WhatsAppद्वारे मी पाठवत असते नेहमी. आणि काही अजून टेस्ट ज्या इनकम्प्लीट आहेत त्या करण्यासाठी धावपळ सुरू आहे. कारण आज ब्लड घेताना सुद्धा चिमूनं जो एवढा त्रास दिलेला आहे ना, शपथ माझी बांगडी फुटली आणि माझ्याच हाताला लागले. तर ठीक आहे, बघूया. आता अर्धवट राहिलेलं आहे, आपण टेस्ट पूर्ण करू आणि पुढच्या ट्रीटमेंटला लागूया. आता अजून काही वाट बघणं शक्य नाही आहे. आपल्याला काय ते नीट बघावंच लागेल.